नमस्कार, रूपांजलीज कुकिंगमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची रेसिपी आहे उपवासाची बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या। उपवासाला ही खमंग पुरी भाजी एकदम पोटभर होते। पहिल्यांदा भाजीची रेसिपी बघूयात आणि मग पुऱ्या करूयात। उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला 3 ते 4 बटाटे उकडून साल काढून त्यांच्या नेहमीप्रमाणे फोडी करून घ्यायच्यात। त्यानंतर 3 टेबलस्पून दाण्याचा कूट, 1 टेबलस्पून आलं मिरचीची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फोडणीसाठी 2 ते 3 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचे। आता मस्त जिऱ्याची फोडणी करूयात। उपवासाची भाजी असल्यामुळे मोहरी, हिंग, हळद काही वापरायचं नाहीये। जिरं तडतडलं की आलं मिरचीची पेस्ट टाकायची आणि लगेचच बटाटे फोडणीत घालायचे। आता वरून अजून थोडी आलं मिरची पेस्ट घालायची, मीठ आणि थोडीशी साखर घालून टाकायची। व्यवस्थित ढवळायचं आणि मग दाण्याचा कूट घालायचा। इतका मस्त वास येतोय ना भाजीचा, दिसायला पण छान दिसतीये। कोथिंबीरही घालून टाकूया। आता भाजीला एक वाफ द्यायची, त्यासाठी पाव वाटी पाणी मी भाजीत घालते, म्हणजे खूप कोरडी होणार नाही भाजी। एक मस्त दणदणीत वाफ काढायची। छान भाजी झालीये। आता गॅस बंद करायचा आणि थोडं लिंबू पिळायचं भाजीत, मस्त चव येते लिंबामुळे। एकदम चविष्ट उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे। साजूक तुपात केल्यामुळे अप्रतिम स्वाद येतो भाजीला। आता राजगिऱ्याच्या पुऱ्या करूयात। राजगिऱ्याच्या पुऱ्या करण्यासाठी आपण 1 वाटी भरून राजगिऱ्याचं पीठ घेतलंय। परातीत पीठ घ्यायचं आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं। आता पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्यानी पुऱ्यांचं पीठ भिजवायचं। अगदी जपून घालायचंय पाणी। रोजच्या पोळ्यांना जशी कणिक भिजवतो ना, तसंच भिजवायचंय हे पीठ। जास्त घट्ट नाही भिजवायचं, कारण राजगिरा खूप पाणी शोषून घेतो आणि या पुऱ्या आपण प्लास्टिकच्या कागदावर थापणार आहोत, त्या अंदाजाने भिजवायचं। छान भिजलंय पुऱ्यांचं पीठ। आता एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे। आता लगेचच पुऱ्या थापायला घ्यायच्या। मी म्हटलं तसं राजगिरा पाणी शोषून घेतो। जास्त वेळ पीठ ठेवलं तर पुऱ्या थापताना त्यांना क्रॅक्स जायला लागतात। त्यामुळे मी हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे। थोडंसं तेलाचं बोट लावून पुऱ्या थापूया। एक पुरी आधी तळून बघूया। वाह, काय मस्त फुगलीये। एकदम मस्त झालीये पुरी। आता सगळ्याच तळून घेऊयात। एक वाटी राजगिरा पिठात 7 खमंग पुऱ्या झालेल्या आहेत। उपवासाची छोटीशी थाळी तयार आहे। बटाट्याची भाजी, राजगिऱ्याच्या पुऱ्या, श्रीखंड आणि कवठाची टँगी चटणी। क्या बात है।
कवठ्याच्या चटणीची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओत. पाहत रहा रूपांजलीज कुकिंग.